आपण पाहतोय वयाच्या 92व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। संपूर्ण भारतावर, भारतातील सिनेसृष्टीवर, गायन क्षेत्रावर यावेळी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। तर मगाशीच गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि आपली घरातली व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली आहे। लताताईंनंतर आशाताईंचा मोठा आधार आम्हाला होता, मात्र तो देखील हरपलेला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। तर विविध स्तरातून आता आशाताई यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या जात आहेत। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची अपडेट आपण घेत होतो। अगदी परवापासूनच आपण त्यांच्या प्रकृती संदर्भात वेळोवेळी त्यांच्या चाहत्यांना अपडेट देत होतो आणि त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून प्रार्थना देखील केली जात होती। मात्र अखेर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे आणि त्या काळाच्या पडद्याआड गेल्यात। अगदी वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी आपला आवाज चिरतरून ठेवला। शेवटच्या क्षणापर्यंत ते गात राहिल्या। लता दीदी यांचं निधन झाल्यानंतर देखील त्यांनी लता दीदींसाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी देखील त्यांनी अनेक गीतं गायल्याचं वेगवेगळ्या स्टेजवर, वेगवेगळ्या व्यासपीठावर आपण पाहिलं होतं त्यांना गाताना। आणि आज हा आवाज कायमस्वरूपी हरपलेला आहे आणि खरं तर फक्त सिनेसृष्टीच नाही किंवा गायन क्षेत्रासाठीच नाही, तर त्यांच्या चाहत्यांसाठी, संपूर्ण भारतासाठी ही खूप मोठी हानी म्हणावी लागेल। महाराष्ट्राचा सूर हरपलेला आहे। आशा भोसले कालवश झालेल्या आहेत। आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। अशोकजी, आशा भोसले या काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत, आपल्या भावना? नाही, म्हणजे एक न ऐकण्यासारखी गोष्ट आहे आणि न पटण्यासारखी आणि सहन करण्यासारखी गोष्ट आहे असं मी निश्चित म्हणेन। बिलकुल असा एक आवाज जो कुठल्याही स्वरात फिरत होता, असा एक आवाज आज आपल्यातून गेलेला आहे। त्यांची गाणी एक गाणं असं दाखव की त्यांचं की हे नको, हे नको गायला पाहिजे असं वाटणं। इतकी सुंदर आवाजली बाई आपल्यातून निघून गेली। हे आपली संगीत सृष्टी, मराठी चित्रपट सृष्टी काय किंवा हिंदी चित्रपट सृष्टी काय, या सगळ्या तिन्ही सृष्टीचं अतिशय दुःख, म्हणजे अगदी नुकसान झालेलं आहे असं मला वाटतं। असा आवाज परत होणे नाही। अगदीच अशोकजी, आपण आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आपले धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच